ही वस्तुस्थिती आणून आणि अगदी तिथं हायकोर्टात तर अजून काय निर्णय NCLAT सुद्धा अजून हे काय फायनल हे हवेत असतील तिथं, पण तरीसुद्धा NCLAT माझं अपील पेंडिंग आहे. NCLAT गेलं तरी मी सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार आहे, पण ह्या गोष्टीचा सगळा तळा लावणार आहे. असल योग्य परमेश्वर कृपेनं मिळाला नाही, आनंद आहे. नाही मिळाला अशी चर्चा तिथं घडवून आणली किंवा हे तर आम्हाला शक्य नाही. आता NCLAT तर काय निर्णय व्हायचा असेल, पण शेतकऱ्यांच्या आणि कामगारांचे 100% पेमेंट हे देऊन बाकीचं काय करायचं ते NCLAT शिवसेना कमिटीनं निर्णय घ्या असं मी निदर्शन. आणि माझे शेजारी रामराजे होते, रामराजेंच्या देखत रामराजे माझं एवढंच म्हणणं आहे, बाकीचं काय असेल ते सगळं संपादन निर्णयाप्रमाणे होईल. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या विश्वासानं मला इतके वर्ष मी केलं त्या शेतकरी आणि सगळे कामगारांची 100% देणे हे ह्याच्यामध्ये आले पाहिजेत. असा हराव म्हणण्यापेक्षा माझं म्हणणं नोट करा त्या मिनिट्समध्ये, आणि तसं मिनिट्समध्ये ते नोट केले तेव्हा मी माझं म्हणणं मांडलं. ते निर्णय शेवटी काय माहिती. न्यू फलटण शुगर लिमिटेड साखरवाडी तालुका फलटण या कारखान्यास गाळपासाठी सन 2017-18च्या हंगामात शेतकऱ्यांनी दिलेल्या ऊसाचे पेमेंट संबंधित शेतकऱ्यांना देण्यास कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रल्हादराव साळुंगे पाटील व त्यांचे सहकारी हे जबाबदार असून याबाबत कारखाना कंपनीचे विद्यमान मालकांना जबाबदार धरता येणार नाही, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती SJ काठावाला व न्यायमूर्ती मिलिंद N जाधव यांच्या खंडपीठाने दिली असल्याचे नुकतेच दत्त इंडियाच्या प्रशासनाने सांगितले. यावर न्यू फलटण शुगर लिमिटेड साखरवाडी व्यवस्थापकीय संचालक प्रल्हादराव साळुंके पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत असे कोणतेही आदेश कोर्टाने दिले नाहीत. दत्त इंडिया कंपनीने शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचे प्रतिपादन केले आहे. यावेळी धनंजय साळुंखे पाटील यांनी कारखान्याबाबतची परिस्थिती व कायदेशीर बाबी स्पष्ट केली. आज बोलायचं कारण म्हणजे काल एक बातमी व्हॉट्सअपवर किंवा बऱ्याच वृत्तपत्राच्या ज्या काय म्हणतात त्याला वेबसाईटवर वगैरे अशी आली, ती वाचण्यात आली. आणि त्या बातमीच्या अनुषंगानं कुठंतरी आमचा खुलासाने आमचं म्हणणं काय आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी बोलवलं होतं की नाहीतर मी जर खुलासा नाही केला तर त्या बातमीचा अर्थ सगळा होऊन असं मी कुठं हे सगळं मला मान्यता आहे आणि हे सगळं बरोबर आहे असा गैरसमज लोकांच्या तालुक्यात पसरू नये, आणि त्या उद्देशानं आमची भूमिका स्पष्ट करण्याच्या उद्देशानं इथं तुम्हाला बोलवलं आहे. आता ऑन पेपर सगळे पुरावे वगैरे तुम्हाला दादा दाखवलं, पण थोडक्यात पार्श्वभूमी आता हे जनरल सांगतो मी. आता तुम्ही तयार कशी करायची करा. हे मुळात NCLATनं कारखाना ज्यावेळेला NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल हे पहिलं BIFR असं ते दिल्लीत होतं, आणि मग ह्या प्रक्रिया क्लेम कोणाचा राहिला कोणाचा द्यायचा हे म्हणण्यापेक्षा NCLTचं एक पत्र दिलं की साखर आयुक्तांनी हे महाराष्ट्र शासनाचा बोजा कमी कसा केला, ही पेमेंट जेवढ्या रकमेसाठी कारवाई केली होती 48 कोटी 50 कोटी आणि 20-25 कोटी पेमेंट फंड झाल्यानंतर हे महाराष्ट्र शासन परत करून दत्त इंडिया नाव दाखल केलं कसं, हे वादातीत प्रश्न अजून कोर्टात प्रलंबित आहे. लक्षात येते का मी काय म्हणतो ते. ही बघायची जबाबदारी कोणाची होती. ज्या वेळेला ही तुम्ही रिलीज करता 48 कोटीचा बोजा न्यू फलटणच्या सगळ्या नावावरचं ते करून एका पत्रावर आणि 25 कोटी पेमेंट दिलं आहे, 50% पेमेंट शेतकऱ्यांचं न देता FRP पूर्ण न देता हे कुठल्या आधारे आणि हे केलं कसं, हे निर्णय झाल्यानंतर जर ही तुमची जबाबदारी नाही असं दत्त इंडिया म्हणते आत्ता आमची जबाबदारी नाही. पण कालच्या ऑर्डरच्या बाबतीत जर तुम्हाला असं जर सांगायचं म्हटलं तर कालच्या ऑर्डरमध्ये कुठेही स्पष्ट अजिबात काही नाही. तिथं ती जबाबदारी पहिल्या मॅनेजमेंटची किंवा प्रल्हाद पाटलांची जबाबदारी असणे हे ह्यांनी म्हणलं आहे. तिथं ह्यांचं म्हणणं ह्यांनी कोर्टात सांगितलं आहे. कोर्टाच्या आदेशात कुठंही असा उल्लेख नाही. ह्यांनी बाजू मांडली तिथं मी NCLTत असं केलो, NCLTच्या प्रमाणे जे मला ऑर्डर होती ती 25 कोटी 26 कोटी ती मी दिले नाही ना अजून ती. जर अंतरिमामध्ये असलं तर कोर्टानं तारीख किती दिली तुम्हीच लिहिताय की पेपरमध्ये 29 तारखेला कुठून सुनावणी, मग ती कसं काय तुम्ही लिहिलं पेपरमध्ये आहेच की त्यांनी टाकलं नाही मग त्यांनी टाकलं मग तुम्ही कसं छापलं ते त्यांचं म्हणणं होतं बरोबर आहे. पण ते जर अंतरिम सुनावणी जर झाली तिथं आदेश तर मग 29 सुनावणीची गरज काय नाही. म्हणून आता दादा बाकी सांगत माझं म्हणणं की हे पूर्णतः लोकांच्या मध्ये संभ्रम करायच्या उद्देशाने ही बातमी पसरवली. हे माझं स्पष्ट दत्त इंडियाच्या नावावर दिली. सातबारे देतो ना तुम्हाला मी
NCLTच्या नियमाप्रमाणे महाराष्ट्र शासन हे नाव कमी करून दत्त इंडिया यांचं नाव दाखल केलं असं सातबार आहे. कंपनीच्या नावावर आहे. तसं काय संबंध आहे कंपनीचा दत्त इंडियाच्या? तर हे लोकांच्यामध्ये दिशाभूल करून जर हे पैसे द्यायचे नव्हते, आता परत येतं ते राजकारणावर मला काय बोलायचंच नाही, कारण आता मी 2 वर्ष जरा शांत होतो. पण कुठेही आता अरविंद भाई आता हे आक्रमक नाही बाय, म्हणजे जे खंत येते कधीतरी बोलायला वाटते तिथं. मी 2 वर्ष तुम्हाला कधी बोलवलं नाही, काय नाही. पण प्रत्येक इतके सहनशीलता मी 2 वर्ष मी फार सहन केलं याच्या बाहेर जाऊन. परंतु ज्या वेळेला एखाद्या माणसाच्या ह्याला नरडीला येतं त्यावेळेला प्रथम पर्याय शोधावा लागतो. मग काय वाघ म्हणला तरी खातो, वाघ म्हणला तरी. ह्या पद्धतीनं आता एक संभ्रमावस्था लोकांची दूर करायच्या दृष्टीनं मी निर्णय घेतला आहे तिथं कसल्याही परिस्थितीमध्ये. आणि रेट बाजूला ठेवली हे तो परस्पर हायकोर्टाच्या निदर्शनाला न आणता हे फक्त तात्पुरती ही घेतली की फक्त ही भीती नको शेतकरी संघटनेची म्हणून. मूळ ह्याच्याशी काही इंडियाचा संबंध नाही. आणि प्रल्हाद पाटील आणखी त्यांच्या सहकार्याने द्यावं अशी कुठल्याही प्रकारची ऑर्डर नाही. आणि अशा प्रकारची ऑर्डर होऊ शकत नाही, कारण मग NCLTमध्ये दिवाळखोरीत कंपनी. माझ्याकडून ज्यावेळेला आमचं बोर्ड बरखास्त केलं त्यावेळेला मला बोलून, आमचे संचालक दादाला बोलून ही कंपनीचा ताबा घ्यायला पाहिजे होता. आणि कसा घेतला, काय काय त्यामध्ये घेतलं हे. आणि ज्यावेळेला NCLTच्या वतीनं दत्त इंडियाकडं वर्ग करताना सुद्धा आम्हाला बोलून त्यांना काय काय वर्ग केलं हे काहीही नाही. हे सगळं आमच्या अंधारात सगळ्या गोष्टी तिथं. मी ही प्रोसिजरच आहे. मुद्दा सोडून की जर 60-65 कोटीला तुम्ही घेतली, आमचं नशीब होतं, त्याबद्दल काय केलं त्याच्याशी मला काय म्हणायचं नाही. पण ते देत असताना ज्यावेळेला एक 5-6 कोटी रुपयाचं मौलासेस होतं, ते प्रॉव्हिडंट फंडांनी त्यांच्या कमी ह्याच्यासाठी अटॅचमेंट केली होती. बॉयलर अटॅच केला होता, मशिनरी अटॅच केली होती. आणि स्टोअरमध्ये ती जी किंमत दाखवणं ते 14-15 कोटी रुपयाचं स्टोअरमध्ये मटेरियल. आणि ह्या कुठल्याही व्हॅल्युएशनमध्ये बैलगाड्या 1000 बैलगाड्या वगैरे असं इतर ते माझ्या माहितीप्रमाणे अंदाजे 25 कोटी रुपयाची ही त्यामध्ये NCLTच्या कुठं नसताना ही माझी मालमत्ता तिथं होतीच. फलटण शुगरची माझी, म्हणजे फलटण शुगरची. म्हणजे तसं जर बघितलं तर 60 कोटींना 25 कोटी हे तुम्ही मिळाले तर कारखाना 30-35 कोटी सगळं ते घालताना असं 10 वेळाला दुसरं परत हे जर द्यायची जबाबदारी नाही एकीकडे म्हणतात. 1000 रुपयानं पेमेंट शेतकऱ्यांना दिले, क्लेम नसणाऱ्या वगैरे दिले ना. आता मध्यंतरी असं केलं की तुम्ही छापलं होतं बोनस 19% दिला, हे करणार शेतकऱ्याची दिवाळी आनंदात करणार वगैरे. बरोबर आहे. एकीकडं तुमची ही आमची जबाबदारी नाही, ह्यांची जबाबदारी, इकडं तुम्ही पैसे देत आहेत. म्हणजे हे सगळं विसंगत आहे. कारखान्याच्या संदर्भात मी त्यांच्या मिटिंगा झाल्या त्यावेळेला अनेक वेळा जाहीर बी उल्लेख केला आहे. तुमच्या पेपरची कात्रणी माझ्याकडे पेपरवाल्यांनी बऱ्याच पत्रकारांनी छापलं होतं की जरी क्लेम नसले, जबाबदारी नसली तरी शेतकऱ्याचे 100% पैसे टप्प्याटप्प्यानं दत्त इंडिया देणार आहे. बरोबर आहे. ही कात्रणं आमच्याकडे आहेत. म्हणजे आत्ताची काळ आहे दादा तुम्हाला सांगायला पाहिजे ना. फक्त आमचं म्हणणं की तिथं शेतकऱ्यांच्या आणि कामगारांची 100% रक्कम मिळावं ह्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. आणि त्यांच्यासाठी NCLT किंवा सुप्रीम कोर्टात गेलं तर हे पैसे मिळवून द्यायची जबाबदारी आम्ही काय, म्हणजे अशी कायदेशीर तर आम्ही त्यांना मदत करणार आहे. मी कारण NCLTतच माझी भूमिका होती. ती काही करा तिथं सगळ्यांचं बाकीचं आम्ही निष्ठर सगळं, पण 100% रामराजे 100% शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे पैसे मिळवून काय करायचं ते करा तुम्ही. ह्या सगळ्या आजच्या मिटिंगमध्ये मिनिट्समध्ये मी COCच्या कमिटीमध्ये माझं म्हणणं मांडलं आहे. तिथं इतर बँकांची दिली होती, बँकांनी काय केलं, बँकांना सेटलमेंट कसं केलं बँकात त्या सुद्धा आपल्याला माहिती नाही. ज्यावेळेस NCLT फायनल क्लेम सबमिट झाला होता, स्टेट बँक ऑफ इंडियाचा 22 कोटी 61 लाख क्लेम होता. त्यांना 50% रक्कम दिली गेली 12 कोटी 16 लाख रुपये. कॉस्मॉस बँकेचा क्लेम होता 12 कोटी 55 लाखाचा, तो 56% सेटल झाला 7 कोटी 89 लाखाचा. एकूण 3 बँका मिळून त्या क्लेम होते ते 56 कोटीचे होते आणि सेटल झाले 30 कोटी. आणि बाकीची रक्कम मग शेतकरी, कामगार, प्रॉव्हिडंट फंड किंवा बाकीचे ते स्टॅट्युटरी शासनाची इतर देणी होती त्यांना 1% फक्त रक्कम दिली. आता 67 कोटी 61 लाख रुपये. आता बँकांना काय केलं किंवा बँकांना तिथं अन्याय कसा, आता आम्ही आमच्या दृष्टीनं अन्याय देतो. स्टेट बँक असेल, कॉस्मॉस बँक असेल, भारतीय, आम्हाला लोन मिळत नव्हतं त्यावेळेस कारखाना चालू असताना. लोन देत असताना कारखान्याची प्रॉपर्टी प्लस आमच्या वैयक्तिक मालमत्ता या कोलॅटरल म्हणून आमच्याकडनं घेतल्या गेल्या किंवा आम्ही दिल्या बँकाला.
त्यावेळेस नव्हतं. ह्या प्रत्येक बँकांना आमच्या सगळ्या वडिलोपार्जित ज्या तात्यांना किंवा तात्यांच्या आमच्या आजोबांच्या पासूनच्या ज्या प्रॉपर्टी ह्या सगळ्या अटॅच आहेत. आणि आजही आमचे दावे दाखल आहेत किंवा आमच्यावरती रिकव्हरी आमच्या आजही जप्तीच्या नोटिसा क्षेत्राच्या आहेत. 2 एकर तर आमची जमीन दत्त इंडियाने घेतली, पण IDBI बँकेने निलाव काढला, IDBI बँकेचा निलाव दत्त इंडियानंच परत घेतला आणि 2 एकर माझी त्यांना खरेदी पण घेतली. आज दत्त इंडियाचा सातबाऱ्याला नाव आहे माझ्या. बाकीच्या प्रॉपर्टी माझं घर असेल, राहतं घर जो माणूस कारखान्यासाठी कोलॅटरल देतो त्या माणसानं दुसरं काय केलं? घर कधी तात्या 2001ला तिथं बसले, घर 97 साली बांधले. जमीन या सगळ्या वडिलोपार्जित आजोबा पंजोबांच्या काळातल्या जमिनी. आज कुठलाही अपहार जो शब्द वापरला जातो, कुठल्या ईडीची सुद्धा आमची चौकशी झाली, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, त्याची पण नोटीस दाखवतो. कुठल्याही तपासी यंत्रणेनं आमचं सिद्ध करून दाखव की आम्ही कुठलाही अपहार करून आमच्या व्यक्तिगत प्रॉपर्टीत वाढ केली. हे सगळं सर्वांसमक्ष असताना उलट घरच्या वडिलोपार्जित असणाऱ्या प्रॉपर्टी, हे असणारा निसर्ग, सगळं घाण ठेवून त्याचं स्वतःचं घर सुद्धा घाण ठेवून आम्ही कारखान्यासाठी वापरतो. ते तर बाजूलाच आहे, त्यासाठी आम्ही कोणाला बोललो नाही तर आम्ही केलं, आम्ही त्याची जबाबदारी आमची, नैतिक जबाबदारी असेल. प्रॉपर्टी 200 कोटीची, सगळ्या बँकांची म्हणून देणी फक्त 57 कोटी होती बँकांची आता, आणि आमची कोलेटरल सिक्युरिटी. माझं म्हणणं, ज्या वेळेला तुम्हाला टोटल मॉर्गेज 57 कोटीसाठी 200 कोटीची प्रॉपर्टी सिक्युरिटी तुमच्या हातात आहे, तर तुम्ही ही सगळी 50% सेटलमेंट कशी केली? नुसती सेटलमेंट केली नाही, ते प्रॉपर्टीचे सगळे चार्ज मोकळे करून दिले आणि जामीनदार म्हणून आमच्या प्रॉपर्टीवर चार्ज तसे ठेवले आणि आमच्याकडून वसूल करा. म्हणजे आमच्या प्रॉपर्टीचे लिलाव मग ते 50%, 100 कोटीत 50 कोटी मान्य केलं आणि 100 कोटीचा चार्ज त्या कारखान्याचा तुम्ही उतरून दिला. ज्या वस्तू करताय 50 रुपये आणि पिटावताय 25 रुपये. हा म्हणजे नाही आजही आमच्या प्रॉपर्टीवर चार्ज येत आणि आमचे निलाव निघले. नाही, पण जर तुमच्या हातात, आमचं म्हणणं 200 कोटीची प्रॉपर्टी तुम्ही रिलीज करता 50% रक्कम घेऊन, 25 कोटी रक्कम तुम्ही 10 कोटी घेताय आणि 10 कोटी घेऊन 12 कोटी सोडून देताय आणि ती प्रॉपर्टीचा बोजा कमी करताय आणि आमच्या प्रॉपर्टीचा बोजा कोण आता ते पैसे राहिले तुम्ही भरा म्हणताय. ह्याच्यासाठी सुद्धा आमच्या DRT वाद चालूच आहे तिथं. हे विसंगत वाटतं का नाही की तुम्ही हातात असलेली सिक्युरिटी सोडून, आणि शिवाय ज्या बँकेनं, ही सगळ्यात विशेष गंमत म्हणजे स्टेट बँकेचे फक्त माझ्या माहितीप्रमाणे 22-23 कोटी रुपये आमचं होतं, त्यात त्यांनी सांगितलं 50% सेट केलं 11 कोटी. ह्या प्रॉपर्टीवर पुन्हा इन्शुरिटीचा निर्णय झाल्यानंतर त्या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन किती दाखवून ह्याच प्रॉपर्टीला मी 67 कोटीला एक प्रॉपर्टी तुम्ही घेताय आणि त्याच प्रॉपर्टीवर स्टेट बँक पुन्हा 240 कोटी रुपये लोन कसं काय देते दत्त इंडियाला? हीच प्रॉपर्टी तारण घेऊन 240 कोटी रुपये लोन दिले. त्याचंही मॉर्गेज जो कारखाना 67 कोटीने घेतला त्याची व्हॅल्यू 54 कोटी केली रिक्सर व्हॅल्यूवर, आणि त्याच कारखान्यावरती स्टेट बँक 141 कोटी रुपये दिली. 141 म्हणजे व्हॅल्युएशन किती झालं? आमचे 141-42 आकडा क्लिअर सांगतो, पण तेवढे पैसे दिले ना बँकेनं, मग त्याची व्हॅल्यू किती निघली? पण एक बँक एकीकडे 22 कोटीचे हे करून त्याचा तुमच्याकडे पूर्ण प्रॉपर्टी अगदी चांगली क्रेडिट असेल तर 60%, 70%. 100 रुपयाच्या वस्तूवरती 70 रुपये मिळतात तारणावरती. त्यांच्या क्रेडिटेबिलिटी. मुद्दा आपला हा की हे सगळे कालचं हे दिलेले दिशाभूल करण्याच्या उद्देशानं हे दिलं सगळं आणि लोकांच्या मध्ये संभ्रम व्हावा आणि मूळ मुद्द्यापासून लोकांचं मन विचलित व्हावं ह्या उद्देशाने ह्या ऑर्डरमध्ये काहीही नाही.